तुम्ही म्हणत असाल तर योग्यच असेल ते. माई, तू तर म्हणली होतीस आजी यांचं चांगलं ऊन धुणं काढल. ती तर कौतुक करत बसली त्या बायाचं. तुम्ही ना आईसाहेब मला एकदम आईसारख्याच आहात बघा. वय ना, आता आमचं ऐकायचं. आल्या सरशी जेवून जायचं. आणि हो, तुमच्या यजमानांना फोन करा. त्यांना म्हणावं तुमचं काय महत्वाचं काम असेल ते बाजूला टाका आणि ताबडतोब इकडे या. आजी साहेबांनी आग्रह केलाय म्हणावं. काय सांगते. तुम्ही जे लाडू करून आणलेत ना माझ्यासाठी, ते उपवास सोडताना खाईन मी. डालडातले असो नाही तर साजूक तुपातले, चव महत्वाची. पुष्पे, जेवणाचं सगळं तूच बघते ना. मूर्ती आणि राधाला सांग चांगला जेवणाचा बेत बनावं म्हणावं. आज पाहुणे आहेत आपल्याकडे आणि सुमताईच्या आवडीचं काहीतरी करा. आईसाहेब मगापासून जे बोलतायत ते खरं मनापासून बोलतायत का त्यामागं त्यांचा काहीतरी डाव आहे? वय सासूबाई, वय सासूबाई, बघत काय उभी राहिली, जा. माई, भिणबाईंची काही गप्पा वगैरे माराल का नाही? का नुसती बघत उभी राहणार? बोलते की आईसाहेब. शाले, तो बेसनाच्या लाडवाचा डबा माझ्या खोलीत आणून ठेव, नाहीतर एकटीच खात बसशील. चहा थंड कर. ठीक आहे, तुम्हाला घरची कामं सांगायला आलोय का? हा, मी तुम्हाला इथे काहीतरी वेगळं सांगायला आलोय. काय सर? पवार, ही माझी सक्त वॉर्निंग समजा. या वर्षीच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपली ही मुलींची शाळेची कबड्डीची टीम सेमी फायनल पर्यंत गेलीच पाहिजे. दॅट इज फायनल. हा, काय बोलताय सर तुम्ही? कबड्डीची टीम सेमीफायनल? कसं शक्य सर? नाही म्हणजे मला लय काम असतं तर ते भाजी निवडायची, मटार सोलायचे, आणि हे कसं सर? नाही सर, खेळ म्हणून ठीक आहे सर, जिंकण्याच्या गोष्टी करताय सर तुम्ही. नाही शक्य सर ते. पवार, जर असं झालं नाही तर माझी वाट लागेल. का सर? असं का सर? हो, आपल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या तशा ऑर्डर आहेत आणि त्या तेज प्रताप मक्तेदारांच्या सुद्धा. कोण सर हा तेज प्रताप मक्तेदार? आणि तो सांगेल म्हणून आपण काय करायचं सर? हा, आणि सर तुम्ही जुन्या पद्धतीचे हेड सर आहात, कसे असले पाहिजे तुम्ही? आणि कोण तो तेज प्रताप मक्तेदार? त्याला कशाला घाबरताय? त्याला खेळातलं काय माहितीये? पवार, सर काय बोलत असतील ना? तोंड सांभाळून बोला. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? तुम्ही ओळखता का त्यांना? हा, नाही सर. जशी तुम्हाला एका फटक्यात नोकरी लागली ना, तशी एका झटक्यात निघून पण जाईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते तेज प्रताप आहेत ना, ते या कबड्डीच्या खेळामधले चॅम्पियन आहेत, चॅम्पियन. पण ही झाली गोष्ट नंबर 2. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या तालुक्याच्या भाग्यविधात्या आदरणीय माईसाहेब मक्तेदार यांचे ते लाडके चिरंजीव आहेत. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असल्या गोष्टी बोलताय. अहो, ते नुसते येणार म्हटलं ना तरी लोकांचा थरका पुरतो. त्यांच्या विरोधात जो गेला तो मेलाच म्हणून समजा. तुम्हाला सांगतो, ते जेवढे प्रेमळ आहेत ना तेवढेच ते डेंजर आहेत. टेरर आहेत, टेरर. टेरर? हा, अचानक सुखात मी सर असे वेडेसारखे का वागायला लागले?
डेंजर, खरंच डेंजर आहेत का सर ते? नाही म्हणजे तुम्ही कधी भेटलात का त्यांना? नाही नाही, भेटायला कशाला पाहिजे? मी ऐकलंय लोकांकडनं. लोक काय खोटं बोलतात का? ते जाऊ द्या. तुम्ही फक्त माझ्या ऑर्डर फॉलो करा, आलं का लक्षात? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का असं झालं नाही तर मी तुम्हाला त्या तेज प्रतापांच्या समोर उभा करीन. हा, समोरच तर आहे. हा? काय म्हणालात? काय नाही सर, नको सर, त्यांच्या समोर नको सर. तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे सर. तुम्ही सांगा सर फक्त. हा, आपण जिल्हास्तरीय खेळणार म्हणजे मुलींनो, चांगली कसून प्रॅक्टिस करायची. सेमी फायनल पर्यंत आपली टीम गेली पाहिजे, कळलं? ऑल दी बेस्ट. अरे काय का तू अशी इथं का उभी राहिली? काय म्हणते त्याला डोळ्यात प्राण आणून का काय म्हणते त्याची वाट बघत उभी राहिलीस माझी? आता काय आरती ओवळून मला आतमध्ये घेणार आहे का? नाही ऐकाय बघा, आपण नंतर बोलूया, आधीच उशीर झालाय. अरे काय आजचं जेवण उद्या केलं असतं तर काय म्हातारी मेली असती का? काय काय बोलताय? कसं बोलतात का? त्यांच्याच घरासमोर उभे होत ना आपण. तू 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 म्हणतोय ना तर ना आता इथून पुढे तोंड बंदच ठेव. हे बघ, आधीच माझं डोकं सरकलेलं आहे, तू आणखीन त्यात भर घालू नको. नाही तर असंच त्या रिक्षाला मागं बांधीन दोरखंडानं आणि ओढत ओढत घरी घेऊन जाईन. हा बघा ऐका, मला मान्य आहे की तुम्हाला काम सोडून यावं लागलं, आपण वडीलधारे आहेत ना, त्यांचा मान नको का राखायला? हा हा, तर ठेवायलाच पाहिजे, समज करायलाच पाहिजे. तू एक काम कर, त्या आरतीचं ताट आण, टावेल आण, हळद कुंकू ओवाळायला आण. आलोच तर मग पाद्यपूजा करूनच आतमध्ये जाऊ ना, आहे की नाही? काय उगाच सांगते, काय थिअर लावली ते तुम्ही लोकांनी हे? हा, त्या म्हातारीबद्दल आजपर्यंत लय ऐकलं होतं, आता आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळत. लय जाऊन चिकट म्हातारी येते. बघा ऐका ना, तुम्ही आतमध्ये जाऊन ये ना, काही बोलू नका, शांतपणे जेवा फक्त. पप्पा, आला तुम्ही? बरं झालं. हे बघा, आजी साहेब तुमचीच वाट बघतायत. अगं वैदी बाळा, तुझ्यासाठी लोक धावत धावत आलो. अरे रिक्षाला 30 रुपये एक्स्ट्रा दिलेत मी आज. किती पैसे खर्च करून आलो तुझ्यासाठी. बरं बरं, इथे बोलत राहिलो तर आजी मला ओरडतील. चला आत्या. हा चला चला चला. काय ग पुरीनो, काय झालं? गुरुजी, आम्हाला सगळ्यांना ना तुम्हाला पहिल्यांदा खूप खूप थँक्यू म्हणायचंय. हो, थँक्यू गुरुजी. गुरुजी, तुम्ही खरंच खूप चांगले गुरुजी आहात. गुरुजी, आता आम्ही मनापासून स्पर्धेसाठी तयारी करू. ठीक आहे ठीक आहे. गुरुजी, एक सांगू का? आपल्या टीमची एक चॅम्पियन अजून आलीच नाहीये. म्हणजे तिला जरा बरं